आता काय बोलावं ह्या व्हिडिओबद्दल. मला वाटतं की ही रीलच आहे आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट रील. साहेबांची 75वी जयंती होती आणि त्यावेळेस असतं ना की आपण सेलिब्रेट करावं, वडिलांना त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना बोलून आपण काहीतरी सेलिब्रेट करायला पाहिजे त्यांच्याबद्दल. पण कोविड आला होता आणि त्यावेळेस काहीच करू शकलो नाही. तर मला हेच कळलं नाही की मी काय करू. मला आठवतं रात्री 2 वाजले होते आणि जिनीला होते, तर मग लगेच मी जिनीला शूट केला हा व्हिडिओ. म्हणजे तुम्ही शूट करा, आपण असं करू. आणि मला त्या मोमेंटला खरंच वाटलं की ते साहेबांनीच माझ्यावरती हात ठेवला आहे, त्यांनी शाबासकी दिलेली आहे. तर आणि हा फोटो 2010चा आहे. 25 वर्षानंतर नाही, मला 16 वर्षानंतर आम्ही ॲज अ फॅमिली बाहेर गेलो होतो फिरायला. त्यांना वेळच नव्हता आणि हा फोटो धीरजने काढला होता आणि मी आणि पप्पा असेच चालत जात होतो. तर काय की इतके वर्ष त्यांचा हात माझ्यावरती होता आणि ह्या फोटोने माझा हात त्यांच्यावरती होता. ती जी बॉन्डिंग आहे की माझी उंची जरी वाढली पण माझी कंबर पकडणारे तेच होते आणि तेच राहतील. त्या व्हिडिओमध्ये तो फील आहे की विलासराव तुमची पाठ थोपटतायत. आज हा सिनेमा येतोय, सगळ्यात मोठं काम तुमच्या आयुष्यातलं कदाचित तुम्ही करताय. ती शाबासकी, ते कौतुक किती मिस करताय क्षणी? नाही, मला वाटतं की हे काम असेल का कुठलंही काम असेल, मी रोजच त्यांना मिस करतो. असं आजही इथे यायच्या आधी त्यांच्या फोटोला मी नमस्कार केला आणि सांगितलं की आज चित्रपट संपला. तर ते मिस करणारच. काही सिनेमे बघायचे असतात, काही सिनेमे अनुभवायचे असतात, पण काही सिनेमे असे असतात की जे बघून अनुभवून जगायचे पण असतात. हा सिनेमा तुमच्यासाठी त्यातला एक सिनेमा आहे आणि अर्थातच तो प्रेक्षकांसाठी सुद्धा असेल, कारण हा सिनेमा आपलं शौर्य, आपला इतिहास, आपला सन्मान, आपला स्वाभिमान, आपला अभिमान या सगळ्याचं एक मिश्रण आहे, या सगळ्याचं जिवंत चित्रण आहे. त्यामुळे या सिनेमासाठी तुम्हाला, तुमच्या सगळ्या टीमला आमच्या खूप मनापासून शुभेच्छा आहेत. मनापासून आभार आज इथे आल्याबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल. नाही, थँक्यू सो मच. तुमच्याबरोबर जेव्हा बोलतो तेव्हा चांगलं वाटतं. पण ABP परिवाराला मी तुमचा खरंच अत्यंत आभारी आहे की मला तुम्ही ह्या कार्यक्रमात इथं बोलवलं. ह्या वर्षी, पुढच्या वर्षी बोलवा, येईन. थँक्यू. आणि अगदी जाता जाता, म्हणजे अगदी उद्यावर रिलीज आहे सिनेमाचा, महाराष्ट्राला काही सांगायला आवडेल? 1 मे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आणि त्यांच्या शौर्य गाथेवरती प्रामाणिकपणे चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला आहे. राजा शिवाजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. तर आपण हा चित्रपट स्वतःचा चित्रपट समजून आपल्या मित्रपरिवाराबरोबर पाहायला जा. जय महाराष्ट्र.